यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 101वे मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिर सौ धनश्री सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शरद नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। सौ विखे पाटील यांनी अशा सामाजिक उपक्रमातून गरजूंची सेवा व समाजकार्यास प्रेरणा मिळते असे प्रतिपादन केले। यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रुद्राणी हॉस्पिटल पुणे व डॉक्टर काळे हॉस्पिटल बेलापूर यांच्या सहकार्याने आयोजित 101वे मोफत मोतीबिंदू निदान व डोळे तपासणी शिबिर साठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरदराव नवले साहेब, माननीय सौ नीताताई शाळदी, माननीय सौ सविताताई राजोळे, ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ, ही हे जे शिबिर आहे हे दर महिन्याला ते आपल्या गावातल्या लोकांसाठी, आसपासच्या लोकांसाठी घेतात आणि आज 100 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहे। 101वे वर्ष चालू झालेलं आहे आणि खूप छान कार्य त्यांचं या क्षेत्रामध्ये चालू आहे। आणि नक्कीच जसं साहेबांनी सांगितलं की 4000हून जास्त लोकांची तपासणी इथे झालेली आहे आणि बऱ्याच जणांची ऑपरेशन झालेली आहे आणि नक्कीच ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। त्याच्यामुळेच आज 101वे शिबिर आहे आणि तरीही एवढी चांगली गर्दी आहे। आता खरं तर कुठं दवाखान्याच्या वगैरे उद्घाटनात गेलो, आपण कोणत्याही दुकानाच्या जर उद्घाटनात गेलो किंवा त्यांना भेट द्यायला गेलो तर आपण म्हणतो की तुमच्याकडे भरपूर कस्टमर यावेत, भरपूर पेशंट असं लोक यावेत, पण एका दवाखान्याच्या जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा असं म्हणता येते की खूप पेशंट यावेत। फक्त एवढंच मी अभिनंदन त्यांना देऊ शकते की तुम्ही ज्या पण पेशंटला बघाल, तुम्ही ज्या पण लोक तुमच्याकडे अगदी आशेने बघतील, एक देव म्हणून बघतील, कारण डॉक्टरांना देवानंतरचीच उपाधी दिलेली आहे आणि तुम्ही ज्यालाही जो पण पेशंट येईल त्याला नक्कीच 100% बरं कराल ही मी शुभेच्छा देते। आणि जसं साहेबांनी सांगितलं की विखे पाटील परिवार हा बेलापूर गाव असेल, आसपासच्या सगळ्या गावांसाठी त्यांचं प्रेम आहे। विखे पाटील परिवाराचं सगळ्या परिसरावर प्रेम आहे। प्रत्येक विरोधक असला तरी त्यांच्यावर आमचं प्रेम आहे, कारण आज नाही तर उद्या तो विरोधकही आपल्यासोबतच येतो। त्याच्यामुळं आम्ही कधीही कोणाला विरोधक म्हणून बघतही नाही, प्रत्येकाच्या अडचणी सोडवतो। जसं साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाची कामं करतो, कोणाची कामं कधी अडवलेली नाही आणि ते खरं संस्कार पद्मश्रींपासून आलेले आहेत। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी दिलेले आहेत, राधाकृष्ण विखे पाटलांनी, डॉक्टर सुजय विखे पाटलांना दिलेले आहेत आणि ही पिढी दर पिढी सेवा करण्याचं कार्य हे विखे पाटील परिवार करत आहे। आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विखे पाटील दवाखानाही आपल्या परिसरामध्ये आहे, PMT आहे। आता आमच्याकडनं जेवढं आम्ही शक्य होते आम्ही सगळ्या पेशंटसाठी त्यांचं चांगलं आरोग्य राहावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत। पण जेव्हा असे परिवार किंवा अशा गावातले जे डॉक्टर आहेत ते सुद्धा जेव्हा पुढाकार घेतात आणि लोकांची सेवा करायचं ठरवतात तेव्हा कुठेतरी आम्हालाही त्या लोकांची साथ मिळते, तेव्हा आम्हालाही कुठे हातभार मिळतो। कारण एकच परिवार खूप जास्त नाही करू शकत, जेव्हा सगळेजण जोडतात तेव्हा प्रत्येकाला काही ना काही न्याय देण्याचा प्रयत्न होत असतो। त्याच्यामुळे मी खरंच या परिवारांचं मनापासून धन्यवाद करेन की ते इतक्या वर्षापासून ही सेवा देत आहेत आणि विनंती करेन की गावात अजून काही जी मुलं असतील, जे आता शिकत असतील, आपली नातवंड असतील, कारण बरेच वयस्कर लोक इथे आलेले आहेत, त्यांना चांगलं शिकवा आणि आपल्याच गावातल्या लोकांची ते सेवा कशी करतील याचा प्रयत्न आपण करा। कारण काय होतं, आपली मुलं शिकतात आणि बाहेर पुण्याला, मुंबईला, दुसऱ्या देशामध्ये जातात आणि तिथे जाऊन सेवा देतात, मग आपल्या गावातली लोक मागे राहतात। त्याच्यामुळे आपल्या मुलांना तसे संस्कार द्या की आपली मुलं आपल्या लोकांची सेवा करतील आणि आपल्या लोकांची काळजी घेतील या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या पद्धतीचे संस्कार द्या आणि भरपूर शिकवा। त्याच्यानंतर एवढंच सांगेल की तुम्ही सगळ्यांनी एवढा जो प्रतिसाद दिलेला आहे तर अजून आसपासचे सुद्धा जेवढे पण गरजू लोक असतील, ज्यांना डोळ्याचा काही त्रास असेल, मोतीबिंदूचा त्रास असेल, त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं शिबिर आपण दर महिन्याला इथे घेतो। कारण बऱ्याच ठिकाणी जर माहिती नसलं तर त्यांचेही बाहेर जाऊन खूप पैसे खर्च होतात, या गोष्टीला भरपूर खर्च होत असतो। दवाखाना म्हटलं की लोकांच्या अंगाला काटा येतो आणि वयस्कर लोक असे असतात ना की ते म्हणतात की जाऊ दे बाबा, आपल्यावर कशाला पैसे खर्च झाले पाहिजे, थोडे दिवस उरले जाऊ दे, जसं आहे तसं रेटून घेऊ, असं न करता
आपल्यासाठी जर एवढ्या चांगल्या सुविधा इथे उपलब्ध आहे, आपला विचार करणारी लोक, आपली मुलं गावात आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनाही या शिबिराबद्दल माहिती दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी घडेल याचा प्रयत्न आपणही आपल्या पद्धतीने केला पाहिजे. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्यासाठी सगळ्यांचं, ज्येष्ठांचं, गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद. श्री नवले यांनी गावातील विकास कामांचा आढावा घेतला. भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी 2016 पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 4000 रुग्णांची तपासणी व 2800 यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली. सुधीर काळे हॉस्पिटल बेलापूर यांच्या सहकार्याने हे शिबिराला 2016 साली सुरुवात केली होती आणि प्रत्येक महिन्याच्या 13 तारखेला या शिबिराचं आयोजन होतं. आणि आज मला आनंद होतो की हे आजचं 101वं शिबिर आहे. गेल्या 8-9 वर्षामध्ये काही फक्त कोविड पिरियडचे जे 4-5 महिने होते, त्या 4-5 महिन्यांचा जर आपण अपवाद वगळला तर प्रत्येक महिन्याच्या 13 तारखेला न चुकता या शिबिराचं आयोजन आम्ही करतो. या शिबिरामध्ये प्रत्येक वेळेस ज्या पेशंटची तपासणी होते आणि ज्यांना मोतीबिंदू डिटेक्ट होतो त्यांना इथनं आम्ही बुधराणी हॉस्पिटलची गाडी येते, त्या गाडीमधनं पुण्याला नेलं जातं. त्या ठिकाणी त्या पेशंटच्या सगळ्या तपासणी मोफत केल्या जातात आणि अतिशय माफक दरामध्ये, म्हणजे फक्त लेन्सचा खर्च घेतला जातो. साधारण 6000 रुपये ते 6500 रुपयामध्ये त्या पेशंटचं ऑपरेशन केलं जातं. आणि बाहेर जर आपण त्याची जर किंमत बघितली तर साधारण 25 ते 30,000 ज्या ऑपरेशनला खर्च येतो त्या खर्चाचं ऑपरेशन आम्ही 6 ते 6500 रुपयामध्ये करतो. आणि एखादा पेशंट जर म्हटलं की मला म्हणजे शासकीय जी लेन्स आहे त्याच्यामध्येच ऑपरेशन करून द्या, तर ते ऑपरेशन 700 रुपयामध्ये केलं जातं. मला सांगायला आनंद होतो की साधारण आतापर्यंत 4000 रुग्णांची तपासणी या शिबिरांच्या मार्फत झाली आणि 2800 यशस्वी शस्त्रक्रिया, म्हणजे 2800 लोकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आम्ही या शिबिरामधनं पार पाडलेली आहे. या 2800 मध्ये कुठल्याही पेशंटची तक्रार की ऑपरेशन चुकीचं झालं की ऑपरेशन फेल गेलं असं झालेलं नाही. यापुढे देखील आज हे 101 शिबिर काही आपल्या माध्यमातून आपल्या उपस्थितीमध्ये आपण पार पाडत आहोत. येत्या प्रत्येक महिन्यामध्ये देखील अनेक आम्ही म्हणजे प्रत्येक महिन्याला या शिबिराचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बेलापूर, ऐनपूर, बेलापूर, खुर्द आणि आमच्या सगळ्या पंचक्रोशीतील ज्या ज्या रुग्णांना नेत्राचा किंवा डोळ्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील ते सोडवण्याचा यापुढे देखील आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मला आवर्जून नाव घ्यावं लागेल की डॉक्टर सुधीर काळे आणि डॉक्टर संपदा काळे यांचं विशेष सहकार्य आहे. की काही आम्ही राजकीय सामाजिक जीवनात असतो, बऱ्याचशा शिबिराला कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा आम्ही बाहेर असतो तर आम्हाला थांबता येत नाही, परंतु हे काळे दाम्पत्य प्रत्येक शिबिराला उपस्थित राहून हे शिबिर यशस्वीपणे पार पडून पेशंटची व्यवस्थित काळजी घेऊन हे शिबिर यशस्वी करत असतं. त्या पद्धतीनं हे शिबिर आयोजन करण्यासाठी आमच्या गणपती गल्लीचं जे लोकमान्य प्रतिष्ठान आहे त्या लोकमान्य प्रतिष्ठानचं देखील मोठं सहकार्य आम्हाला लागतं. बेलापूर पत्रकार संघाचं आम्हाला विशेष सहकार्य लागतं. बेलापूर मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांचं मला सहकार्य लागतं. मी या सगळ्या टीमचं मी विशेष करून आभार मानतो. आणि आज जे काही रुग्ण या पेशंट या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर आपली तपासणी व्यवस्थित करून घ्यावी आणि तपासणी झाल्यानंतर आपल्याला ज्या काही सिस्टर आहेत, पटारे मॅडम आहेत, आमच्या कोरडे मॅडम आहेत, हे आपल्याला सांगतील. त्याच पद्धतीने आज आपण या ठिकाणी अल्पदरामध्ये नेत्र तपासणी झाल्यानंतर अल्पदरामध्ये आपण चष्मे देखील देणार आहोत. त्याचा देखील आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. काही आपण आज या ठिकाणी आलात, नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील, यांचं बेलापूर आणि ऐनपूर परिसरावरती विशेष लक्ष आहे. या बेलापूर गावची 126 कोटी रुपयांची पाणी योजना असेल, 1000 घरकुलं असतील किंवा त्या घरकुल बांधण्यासाठी 34 एकर शेती महामंडळाची आम्हाला मोफत दिलेली जमीन असेल किंवा आमच्या पाणी पुरवठा तळ्यासाठी मोफत 8.5 एकर दिलेली जमीन असेल, या सगळ्या माध्यमातून नामदार साहेब असतील किंवा सुजयदादा असतील या बेलापूर आणि ऐनपूर परिसरामध्ये किंवा या श्रामपूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भक्कम पाठिंब्यावरती
आम्ही बेलापूरमध्ये आणि परिसरामध्ये मोठी वाटचाल करत आहोत. आपला पाठिंबा, आपलं सहकार्य, विखे पाटील परिवाराचं मार्गदर्शन आम्हाला या पुढच्या कालावधीमध्ये देखील मिळत राहो अशी विनंती करतो. नुकतीच आमचे मार्गदर्शक शरद बोनवले यांची देखील संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ताई, ते सुद्धा एक मोठं पद तुम्ही आम्हाला गावाला दिलेलं आहे. मला सांगायला अभिमान आहे की आपण आपल्या जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर रणजित काका जिल्ह्यामध्ये इतर सगळ्या ठिकाणी जे काही आमदार आहेत ते आमदार या समितीचे अध्यक्ष आहेत. परंतु विखे पाटील परिवारामुळे शरद बोनवले यांना आमदारांचं काम करण्याची संधी विखे पाटील परिवाराने दिलेली आहे आणि त्यांच्या निमित्तानं गावाला ही संधी प्राप्त झालेली आहे. या निमित्तानं त्यांचे देखील आभार मानतो. ताई, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. या शिबिराचे प्रमुख मान्यवर पद आपण स्वीकारलं. मी पुन्हा एकदा आपला आभार मानतो आणि या शिबिरासाठी सगळेजण आपण मोठ्या संख्येने आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. डॉक्टर संपदा काळे काही आपण समोर बसले. ताईला विनंती, संपदाताई काळे आपण व्यासपीठाकडे कल्याणीताई काळे आपण बरोबर स्पीकर समोर बसल्यामुळे नाव घेतला. नवनिर्वाचित सरपंच सविताताई राजोडे यांचा सन्मान त्यांनी करावा अशी विनंती करतो. कल्याणी काकूचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठावर या आणि मी ताईंना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमात बुधराणी हॉस्पिटलच्या मीरा पटारे, मनीषा कोरडे तसेच डॉक्टर सुधीर व डॉक्टर संपदा काळे यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.